आम्ही एकमेकांना भयात आमच्या दुश्मनी नाही, परंतु लोक मनोरंजन
काही ठिकाणी बोलावं लागतं, परंतु हे स्थान नाही. हे जे पवित्र स्थान तुम्ही निर्माण केलेलं आहे त्याचं पावित्र्य कुठेतरी आमच्याकडून भंग पाहू नये, बरोबर की नाही. आणि हे जर आम्ही टिकवलं तरच आम्ही काहीतरी कमवलं या भजनातून. मग शिकवत सांगितलेली पैशाचा काय नाही, पैशासाठी कोण काय करतात ही भजना एका पाकिट दिल्याशिवाय घरात द्या, मग हे समजत पैशाचं महत्व काय नाही. काय पैसा करता करता म्हणजे भजन करता करता नामस्मरण करता करता या कलियुगामध्ये आपण वावरत आहोत. अर्थार्जन हे महत्वाचं आहे, बरोबर की नाही. आणि नाहीतर आम्ही याची येऊ शकत नाही. ह्या सगळा साहित्य आहे, याच्या मेंटेनन्स आहे, गाडीवर तुकडे आहे, तो हात बरोबर की नाही, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे परमार्थ करत असताना सुद्धा आपला प्रपंचाचा स्वार्थ साधता आला पाहिजे. म्हणून एखाद्या गुणगुणून खाऊ नाही देवा म्हणून, बरोबर की नाही. जे आपल्या गरजे कोणत्या आहेत बस आणि तो देणारा भगवंत आहे असो. कवडी कवडी जोडके निर्धन हो धनदा, कवडी कवडी जोडके निर्धन हो धनवान, अक्षर अक्षर पडते जो मूर्ख हो सुजान. आज काळाची ही गरज आहे. पैसा कमवून सांगायचा नाही, तो मिळवतो तोच, बरोबर की नाही. परंतु माणूस सुशिक्षित व्हायला पाहिजे आणि सुजान व्हायला पाहिजे. शालेय शिक्षण शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा समाजामध्ये आपण काय वावरतोय, बरोबर की नाही, याला खरं सुशिक्षितपणा म्हणतात. बरोबर. वाटेत चालतानाच माणसाने म्हटलं पाहिजे या गो बसा राम राम घडला पाहिजे. एखादा माणूस जर देवाज्ञा झाली त्याची तर आमच्या गावाच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे, बरोबर की नाही. त्यावेळी मरावे परी कीर्ती रूपे उरावे, गेले ईश्वर दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, बरोबर की नाही. मागे कीर्ती देऊन माणसाने जायला पाहिजे. असो बोलण्यासारखं बरंच काय काय वेळ नाही, आपण आता डायरेक्ट धरून घेऊया. कारण काय परंपरेप्रमाणे धोरणे व्हायला पाहिजे आणि कमिटमेंट तशी आहे आणि आपण ते क्रम बघतो, आपलं काम कर्तव्य आहे ते. श्रीहरी विष्णूच्या गळ्यामध्ये जी वैजयंती माळा आपण पाहतो, बरोबर की नाही. वैजयंती माळेचा जो उल्लेख आहे तो त्या श्रीहरी विष्णूच्या गळ्यामध्ये येण्याचं कारण काय, त्याला कोण कारणीभूत ठरलं हे आम्ही भरोडातून तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. काय चुकलं तर उद्या मग घराकडे श्रीहरी जगत पिता दूर करीतो व्यथा, श्रीहरी जगत पिता दूर करीतो व्यथा. ऋषीश्वर वैजयंती माळा श्रीहरी विष्णूच्या गळ्यामध्ये येण्याचं कारण काय, त्यांनी त्या अख्खी वैजयंती माळा गळ्यामध्ये वागवण्याचं कारण काय. तर त्या प्रश्नाचं उत्तर वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला देतात. ते या भरोड्याच्या रूपाने मांडतोय. कसं नाही वैकुंठीचा नायक देवादिकांचा नायक, वैकुंठीचा नायक देवादिकांचा नायक, त्याचे मुखी नाव घेऊन
त्यांनी एक आपलं सत्तो आणि एक माणूस होता बरोबर. माझा बाबा तसा नाही, माका एकच आणि एक चिडू त्याच्यापेक्षा मोठा चिडू हा इथं 15-20 शिक्षक कॉलेजला आणि हार्मोनियम शास्त्रीय संगीत गायनाची तिसरी परीक्षा पास झाला लक्षात दिला. त्यामुळे आम्ही समाधानी असो. मग अशी काय बुवाने बेटीचा काय बरा नृत्य वगैरे आमच्या डोक्यात दुसरा काय बाप शिवला नाही. मुलगी झाली बाबा पहिली अनंत चतुर्दशी बाबा फार आनंद जागरांचा आपल्या बदना करून तरी पहिली बेटी धनाची बेटी आणि खरोखरच माझ्या जीवनात ती लक्ष्मी घेऊनच दिली माझी पोरगी. त्यामुळे आपण पोरगी कवायत म्हणाला आणि आता आपण स्वतः नवरे आपल्या मुलगी स्वतः अरे तेव्हा वाटोळा करून आता केला सरकार ज्याला निघाला आणि आता केला स्वतः असो तो विषय आपला नाही. तर सुशील राजाला 2 मुलं होती. ती सुशील राजा हा निश्चित विष्णू भक्त होता बरोबर. आणि त्या विष्णूच्या द्वारपाळ म्हणून सिक्युरिटी वॉचमॅन थोडक्यात सांगायचं आताच्या भाषेत ते द्वारपाळ म्हणून जय आणि विजय काम करायचे बरोबर. आणि सुशील राजाचा नित्याचा क्रम होता. खरं म्हणाल तर आज मला भारूडपणा घ्यायचा होता. मगाशी महिला भरपूर बघितला पतिव्रता म्हणजे काय हे भारूडपणा सादर करायचं होतं परंतु मग मी टर्न मारलं. काही महिला म्हणजे वेळ त्यांचा इलाज नाही असो. बुवाने मगाशी बायकोचा पण काय काय सांगितलं सांगितलं नाही याच्यात येतो पुढे विषय असं सोडूच नाही शपथ केला असो. तर सुशील राजाचा नित्याचा क्रम होता. तो विष्णू भक्त असल्यामुळे भगवत भक्त असल्यामुळे शुचिर्भूत होऊन सकाळी ते विष्णूची शुचिर्भूत प्रकारे पूजा करायचा आणि तोपर्यंत त्या 2 मुलांच्या पत्नी 2 सुना काय करायच्या तो नैवेद्य बनवायचा पंचपक्वान्नाचा आणि सुवर्णाच्या तबकात येऊन त्या आपल्या सासऱ्याकडे द्यायच्या आणि तो सासरा पूजा झाल्यानंतर तो सुवर्णाच्या तबकातला नैवेद्याला पाणी सोडायचा आणि कृष्णपद म्हणायचा आणि अशा प्रकारे त्यांचा आनंद संसार चाललेला होता. कशा प्रकारे ऐका नैवेद्य बनविती सुना राजा सुशीलच्या सुना घेऊन हरीच्या तेव्हापासून पद्धत महिला मंडळामध्ये बायकांनी जेवण करून शिकवतो. आता उलटा होय दिला 50% आरक्षण महिलांना कधी कधी आमची बळी येतात ती घालू बसून असो आणि अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम चालत असताना आणि ते सासऱ्याजवळ ते सुवर्णाचं तबक आणून द्यायचे. त्यावेळी तो सासरा भगवंताच्या समोर पूजा झाल्यानंतर ते सुवर्णाचं तबक घेऊन कृष्णर्पण म्हणून पाणी सोडायचं देवाला विनंती करायचं. कसं द्यायचं हे विष्णुदेवा करितो मी सेवा श्री हरी
सुवर्णाचं ताट तुझ्या देवलोकापर्यंत जाऊ दे आणि चमत्कार व्हायचा. ते अक्षरशः सुवर्णाचं ताट विष्णुलोकी जायचं आणि त्याला ते पावन व्हायचं. अशी प्रकारे त्याची दिनचर्या चाललेली असताना एक दिवशी ज्या दुधात मिठाचा खडा पडावा त्याप्रमाणे काय झालंय. एके दिवशी अनंत घडले, एके दिवशी अनंत घडले जयंतीचा हार. ओरिजिनल गाणं काय आहे त्याचा संदर्भ आपल्या कथेच्या गाण्यात जुळावं. रंगलेलो डावल्या सुशील राजा तो मोड दिलो. कारण काय, जवान करताना ते एका सुने जयंती नावाची सुने भाजे बीट किती हातले जाणार ना काय दबले ना आणि ती तापून बघल्या. परिणाम काय तर तो नैवेद्य उष्टा झाला. म्हणून पूर्वीची लोक बघा त्यांचा माप असायचा चिमटीचा 10-12-15 कुटुंब असले तर मूठ भरून भेटतात म्हणजे काय काय असत ते प्रमाण. बरोबर की नाही. आता तसं नाही, आता चमचे घ्यायचे 4 माणसाचं जेवण होतं जमतो नाही हो. पण पूर्वीच्या माणसाचा अंदाज फार मोठा होता. तर सगळा अंदाजानच जायचा आणि चालून बघूची गरजच नाही. आता 2-3 जावं असलं तर हो माहित बघ तरी आणि ह्या असल्या बसतो ना दोघा ते काका होते घरात झिडक्यात बोलत होते हो बघा तरी बा चित्र बघा. पण शास्त्र असं आहे की आणि हा जे आपण जेवण बनवतो पंचपक्वान्नाचं असू दे किंवा सारभात पिठीभात काही असू दे हे जेवण बनवताना आपल्या मुखातून नामस्मरण यायला पाहिजे. ते जेवण पवित्र मानलं जातं. आता काळ बदलला, कोणा बोलण्याची सोय नाही, बरोबरी तेच बरी बोलत नाही ती बरी. बरोबर. आता घडे कुकर लावले मिक्सर लावले का पहिला रिमोट संध्याकाळी 7 वाजता काय रिमोट टीव्ही चॅनल चालू होतो. त्यामुळे कोणी कोणा बोलायचा आम्ही तुमका शांतपणा सांगा बरोबर. आम्ही तुमका शांतपणा पाहिला उद्या सकाळी उठला होय हो गप्रावा माहिती आहे काय रात्री दिवे लावले असते पुढे म्हणजे आमचा रावला शांतपणा आमची बुवा गिरी होती. त्यामुळे न बोलत ती बरी बरोबर की नाही. म्हणून शास्त्र सांगतं. शास्त्र जरी सांगतं आम्ही आपल्या पदार्थ काय सांगत नाही. जेवण बनवत असताना कमीत कमी म्हणजे 10 वेळा तरी परमेश्वराचं नामस्मरण करा. बरोबर की नाही. तालभर उशीर लागला जेवण करून 15 मिनिटात तरी करतो जेवण पवित्र. कारण हे जे जेवण संसार हा महिलांनीच करायचा असतो. त्यांना तो अधिकार दिलेला आहे, त्यांना ते गुण प्राप्त दिलेले आहे. नवरा कसंही असू दे, तो श्रीमंत असू दे, गरीब असू दे, बेवड असू दे, लोळ पावळ असू दे, बरोबर ना. संसार करण्याची क्षमता प्रत्येक स्त्रीमध्ये तो गुण भगवंताने दिलेला आहे. ती कधी हे करत नाही. बरोबर. मग अशी बुवा त्या लग्नात काय काय सांगा सुरुवात केल्या की पूर्वी चढवा बिचारी उठार गेली त्यांना किती कपडला जातात. त्यामुळे बुवा असं करायला लोक आपल्याकडे आकर्षित होती थांबती. आता मी तर मग अशी 2 गाडी म्हटली होती ही आमची बहिणी गुणगुणत होती ही आमची पुस्तक होती
आपण जर काय गातो बोलतो तर त्यांना कळावं आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचावं आहे, अशी माझी पद्धत आहे. असो झालं काय तर तो नैवेद्य उष्ट झाल्यामुळे प्रतिदिनीप्रमाणे सुवर्णाचं ताट विष्णुलोकी जाईना. त्यावेळी त्या सासऱ्याला संशय आला राजाला. त्यावेळी घरात जाऊन चौकशी केली सुनेजवळ, काय झालं तर म्हणाले माझ्या हातून मोठी अपराध झाला. काय झालं तर मी ती भाजीला वेळ घातला की नाही टाकून बघितलं. त्यावेळी तो क्रोधायमान झाला सासरा. आपल्या भक्ती तपश्चर्येमध्ये खंड पडला. तो क्रोधायमान झाला आणि त्या सुनेला शाप दिला. कशात आहे का की म्हणाले तू सिद्ध सरोवरामध्ये शिळा होऊन पडशील, दगड होऊन पडशील. एवढी शापवानी. परंतु त्या सुने काय माहिती होता देवलोकात देवाची सुनती तिला माहिती, शास्त्राला माहिती होती. शापाक उशाप शास्त्राला बरोबर आहे नाही. एखाद्या माणसाला आपला शाप दिला तुझा वाटोळा होईल, एका शास्त्राला बरोबर आहे माझा वाटोळा होईल, परंतु त्याला पर्याय काहीतरी हा वाटोळा झाला पुन्हा काय होईल किंवा काय अनेक प्रकार बरोबर आहे. शास्त्राला तिने आपल्या शास्त्रासमोर ठेवला. म्हणाले तुमचा उशाप मला मान्य आहे, शाप मला मान्य आहे, परंतु तुम्हाला उशाप द्यावा लागेल. त्यावेळी सुशीलराजाने सांगितलं की ज्यावेळी त्या शिळेला म्हणजे त्या दगडाला सिद्ध सरोवरामध्ये दगड होऊन तू पडशील, त्या दगडाला माझ्या भगवंताचा स्पर्श होईल, त्यावेळी तुला पूर्वरूप प्राप्त होईल असा उशाप मिळाला. आणि शापवाणी ठरल्याप्रमाणे ती सिद्ध सरोवरामध्ये दगड होऊन पडली. कसं काय का उशाप उशाप मागे मन खिन्न होऊनी पायी नम्र होऊनी. उशाप मागे मन खिन्न होऊनी पायी नम्र होऊनी. कोणी हात पाय रडे करून घालत कशी करणे. या उशापाची कोणती कोणती शाप होत जाते. आणि शापवाणीप्रमाणे ती सिद्ध सरोवरामध्ये दगड होऊन पडली. ही बातमी तिच्या नवऱ्याला कळली विजयला बरोबर. आणि आपली मानव देहातली बायको जर दगड होऊन पडली तर माणसाला काय वाटतं. आपले चार जर मायाला गेले तर आपले काय हाल होते बरोबर ना. मग जवान करणं ते पोरग्यांना शाळेत पोहोचवणं सगळ्या गोष्टी केली त्याच्यात बरोबर ना. ह्यांका पटका आम्ही सांगते. मग खरंच आता आपण हे गोष्टी मग शिकवा सांगत होते. पूर्वीच्या लोकांची म्हणजे लग्नानंतर प्रेम व्हायचे 100%. पूर्वीच्या काळी म्हणजे 20 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे काळ होतो. आमची लग्न तशीच झाली. आम्ही घालव वगैरेच केला नाही. बघणं करून बघितलं जुळलं असो विरोधाचा भाग सोडा. परंतु मग अशी तुम्हाला सांगितलं त्याचं काय हे नाही संदर्भ नाही. म्हणजे 10-15 वर्षात त्या नवरा बायकोची ओळखच नसायची. अरे मग पुढे रिझल्ट कसं लागायचं बरोबर असं नाही बुवा. आपण सांगताना काहीतरी संदर्भ असेल स्पष्टीकरण देऊ काय. पूर्वीची लोक नवरं पुढे करत असलो तर 10 हात बायका मागे लावायची बरोबर. कारण काय त्या नवऱ्याक विश्वास असायचो ही माझ्याबरोबर सप्तपदी फिरलेली आहे, ही माझा हात सोडून माझं साथ सोडून जाणार नाही. नाही तर आता इंग्रजांची संस्कृती हटली भरोसाच ना वाटेल दुसरं कोण गावलं तरी वाटेल ना. चायना संस्कृती अमेरिकन संस्कृती ती आपली संस्कृती आपले विश्वास होतो. आपल्या पती पत्नीचा एकमेकांवर विश्वास होतो त्यावेळी. म्हणून ती गोष्ट अशी वाटते असो. आणि त्या नवऱ्याला पश्चाताप झाला. कसा तो आहे का काही कळेना काही सुचेना काही कळेना काही सुचेना पत्नी विना काही
आणि सिद्ध सरोवराच्या तीरावर जाऊन सूर्यानुष्ठान मांडलं, सूर्याची तपश्चर्या मांडली. आणि काही काळाने काही दिवसांनी सूर्यदेव प्रसन्न झाले आणि चमत्कार झाला. घडलंय परीत सारा, चमत्कार हा झाला. घडलंय परीत सारा, चमत्कार हा झाला. सुवर्णातले कमळ पडले त्यांना सामोरे आला. सुवर्णातले कमळ पडले त्यांना सामोरे आला. सुवर्णाचं कमळ, सोन्याचं कमळ त्याला त्या विजयाच्या समोर टाकलं. हे पाहून त्याची स्मृती पुन्हा जागृत झाली. पुन्हा त्याच्या बायकोबद्दलची आठवण, त्याला फुल बघितल्यानंतर आठवण झाली. माझा पण तसा होता. माका कोणी गुलाब पुष्प दिला ना, सत्कार बित्कार करताना जपान घेऊन जायला. सकाळी उठायचा, फ्रेश विश व्हायचा आणि बायको द्यायचा, आय लव्ह यू म्हणायचं. तो खरोख प्रेम घेतलेले डोक्यात मारते. झालं संसार आणि संसार काय बरोबर असो. त्या सुवर्णाच्या कमळाला पाहून त्याला आपल्या पत्नीची आठवण आली. कशा प्रकारे ते का सुवर्ण कमळाशी पाहुनी अर्धांगिनी आठवली. आज एक रिप्लेस एक कविता दिलेला आहे. ह्यांका माहिती नसतं की आज भजनात काय म्हणतात. डबल बारी असं नाही, सिंगल भजन असं नाही, माकाच तर माहिती नसतं, मी खरं वेळ नसतं. परंतु त्या भगवंताची कृपा, माझ्या गुरुजींचे आशीर्वाद आणि यांची महत्वाची साधा. मी एकटो पण मोठो नाही बरोबर. हे साथीदार वादक नसतील, हे पुरस मंडळी नसेल तर बुवा व्यर्था. म्हणून यांचं सहकार्य मोलाचं आहे. एकट्याचं खेळ नाहीये म्हणून पैसे घेऊ देतात बरोबर. आता एखादा ह्यो नोकरी का हे तर स्वतः सायबर कॅफे कोरोशी ते दोघ जण पोरगे नोकरी घेतो. तो एक कॉलेजवाला सोडतो, एक कॉलेजवाला, हे एक कॉलेज. पण ह्यांका आता 12वीचे क्लास अटेंड करूचे होते. कंपल्सरी कॉलेजमध्ये क्लास ठेवलेले होते शाळेत, हायस्कूलमध्ये. त्यामुळे हे सगळे व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा ही जनतेची भगवंताची सेवा होते. हा एकमेव उदाहरण आहे. हे पैसे घेऊन आम्ही का बंगले बांधलो नाही, लक्षात दिला. परंतु जनतेची समाजासमोर जाणं हे आपलं काम आहे, भाग्य आहे आपल्याला मिळालेलं. म्हणून असो त्या सुवर्णाच्या कमळाला पाहून त्या विजयला आपल्या पत्नीची आठवण झाली. आणि आता म्हणून करणार काय यार, म्हणून त्या शेळीला जाऊन त्या सिद्ध सरोवरामध्ये शेळीजवळ जाऊन अर्पण केलं. आणि असं करता करता
108 सुवर्ण कमळ त्या सूर्याने त्याला प्रसन्न होऊन दिली. त्यावेळी सुवर्णाची ती 108 कमळ गुंफून एक सुंदर माळा केली. आता हे त्याने ठरवलेलं नव्हतं 108 झाले कायच करत बरोबर, परंतु त्याला त्यावेळी वाटलं की आता बस झालं. त्याची एक माळ सुंदर हार करावा आणि त्या अख्खा शिळेवर अर्पण करावा. बरोबर ना. एक फुल माळणं डोकीत वेगळा आणि एक गजरो माळणं वेगळा. बरोबर ना. गजरो माळण्याचा आनंद वेगळा असतो. बरोबर ना मुली. हा मग तसं त्याला वाटलं की हा हार माझ्या पत्नीला, माझ्या शिळाची पत्नीला जाऊन अर्पण करावा. आणि त्याने तो त्या शिळेवर अर्पण केला. एक दिवशी काय झालं, सर्व देवगुरु बृहस्पतीकडे चालले असताना, त्या सिंधू सरोवराच्या तीराकडून चालले असताना त्या सुवर्णाच्या कमळाच्या हारावर श्री हरी भगवंताची विष्णूची नजर पडली आणि तो सुंदर मनमोहक सुवर्णाचा हार त्याला मोह झाला की हा हार आपल्या जवळ असावा. म्हणून तो श्रीहरी विष्णू पुढे सरसावला आणि काय झालं ते का दृष्टी सपडता चमत्कार काय, उशापा वाणी. सुशील राजाने सासऱ्याने तिला उशाप दिला की माझ्या भगवंताचा स्पर्श तुला होईल, त्यावेळी तुला पूर्वरूप प्राप्त होईल. आणि चमत्कार झाला, पूर्वरूप त्या जयंतीला प्राप्त झालं. त्यावेळी तो तीरावर बसलाच वाट बघितली, माहेर असं कधी येत नाही बघितली. त्यावेळी त्याला सुद्धा हर्ष झाला. तो पुढे आला आणि दोघांनी दोन्ही उभयतांनी भगवंताला नमस्कार केला, सर्व देवदेवतेला नमस्कार केला. त्यावेळी ते भगवंताने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद मागायला सांगितला की आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत, तुम्हाला काय पाहिजे तो वर मागा. त्यावेळी त्या पती पत्नीने काय वर मागितला, आमच्यासारख्या काय मागलेला असतात, एक बंगलो, एक समोर गाडी करून गेला आणि सोना बिना मग अशी बोल झाले मोहन माळ चपला आणि पण ते कृष्ण सर्व केलेले आहे. ते म्हणाले काय की आमच्या नावाची स्मरण, आमच्या नावाची आठवण म्हणून ही माळ. कारण काय, ही माळ तयार होण्यासाठी आम्ही दोन्ही उभयता कारणीभूत ठरलेलो आहोत. बरोबर की नाही. म्हणून आमचं स्मरण व्हावं. तुमची माळ ज्या ज्या वेळी भक्त मंडळी गळ्यामध्ये बघतील त्या त्या वेळी आमचं स्मरण व्हावं म्हणून त्या माळेला वैजयंती माळा हे तुम्ही नाव ठेवा. भगवंतांनी त्याला वैजयंती माळा नाव ठेवलं. आणि मग आता आम्ही आरती गातो, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. बरोबर की नाही. आम्ही आजपर्यंत प्रतिनिधी आहे, यावेळी पुढे राहील. बरोबर की नाही. म्हणून जे जे लिहिले भाडी, काही काळासाठी त्याला पत्नीचा विरह झाला, सहन करावा लागला. कारण काय, प्रारब्धामध्ये जे लिहिलेले आहे, एका आईची 2 मुलं, एकाच आईच्या उदरातून आलेले 2 मुलं, एक उच्च शिक्षित होऊन कलेक्टर झाला जिल्ह्यात आणि त्याच आईचा दुसरा मुलगा त्याच बस स्टँडवर हमाली करायला लागला, ज्याचं त्याचं प्रारंभ.
एका टोपलीतली फुलं विक्रेता बाजारात घेऊन बसलेला. सकाळी एक आला, हे सत्यनारायणाच्या पूजावाले आचरणे गावातले गेले वैभववाडी, दिले बाबा 200-400-500 रुपयाची फुलं आली. कशा होईल? सत्यनारायणाची पूजा आमच्याकडे. दुपारी 12 वाजता एक माणूस गेलो, दिले बाबा फुला 100-1 रुपयाची हार दी. कशासाठी होईल? तर मैता होईल, शेजारात मैत झालं. त्या फुलांचं प्रार्थना. काही फुलं त्या टोपलीतली एका टोपलीतली फुलं, काही फुलं सत्यनारायणाच्या चरणाशी, काही फुलं मैताच्या गळ्यात. बरोबर की नाही? 5 फुटाचा एक दगड घ्या, शिळा घ्या, बरोबर. 2.5 फुटाचा दगड, त्याची कारागिरीने सुंदर मूर्ती बनवली भैरी भवानीची. आणि उरलेला 2.5 फुटाचा दगड त्याची त्याच मंदिराला पायरी बनवली. मग तुम्ही आम्ही भक्त मंडळी त्या पायरीवर पाय ठेवून जातो, दगड तोच आहे. बरोबर, पण मूर्त स्वरूप वेगवेगळं आहे. त्याच दगडावर पाय ठेवून पुढे जातो आणि उरलेला तोच दगड आहे. त्या दगडाला आम्ही नतमस्तक होतो, ज्याचं त्याचं प्रारंभ. एका गुरुचे 2 शिष्य, अरे का बोमांट जीव घालवत बोमटान तुझा आवाज बसता इतक्या बोलला तरी नॉर्मल लोकांना ऐकायला येतात. त्यांना स्पीकरवाला काय हमी मग त्याला होतो आणि आवाज बसतो म्हणून सांगतात. नको तिकडे एनर्जी खराब करायची नाही. मी आता बोलतोय तुमचा समजता ना, आपण जनरली संवाद साधतो, बरोबर ना. मग एका गुरुचे 2 शिष्य, एक गोपालकृष्ण आणि दुसरा सुदामा. गोपालकृष्ण द्वारकेचा राजा झाला, जगाचा बाप, आणि 18 विश्व दारिद्र्याने पिढीलेला सुदामा. एकाच शांतीपती गुरुची 2 मुलं, 2 विद्यार्थी, बरोबर की नाही. ज्याचं त्याचं प्रारंभ आहे. म्हणून जे दिले भाळी ते न चुके कदापि. हे विधिलिखित आहे, ब्रह्मदेवाने सांगितलेले, सटकून लिहिलेलं का टळाचा नाही. परंतु या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना हे येणारे आघात 1000 रुपयाने असो, काही कारणाने असो, या आघातांना सामोरं जाण्यासाठी एक एनर्जी आपल्याकडे ताकद पाहिजे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. तो तुम्हाला त्या प्रसंगातून वाचवू शकतो. पण हे अटळ आहे, लक्षात द्या, बरोबर ना महाराज. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. एवढं सांगतो आणि आमचं भारुड इथे संपवतो. म्हणून म्हणते बघा, तुझ्या कृपेचा याच कबीर दे पायी थारा. तुझ्या कृपेचा याच कबीर दे पायी थारा. वेडेवा पुढे काय उर्वरित बारी आमचे गुरुवास गुरु करतील.